जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमस्तुते। जयतम देवी चामुंडे जय भूता तिहारिणी जय सर्वगते देवी काल रात्री नमस्तुते। नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण आहोत दादर येथे कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या कार्यालयामध्ये 67व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या भव्य आंतर सहकारी बँक कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धेच्या बँकेच्या कर्मचारी महिला आणि पुरुषांनी दुहेरी आणि एकेरी अशा कॅरमच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला। त्यात सेमीफायनल मधून फायनल मध्ये आलेल्या ताई आहेत आपल्याबरोबर। आपण त्यांची ताई नमस्कार, स्वागत आहे आपलं। माझं नाव उषा प्रशांत कांबळे, मी म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँकेतून आले, कांदिवली ब्रांच। तुम्हाला ही आव्हानात्मक स्पर्धा सोपी कशी गेली आणि किती राऊंड तुम्ही खेळलात आणि कशा पद्धतीने मी जिंकलात? नमस्कार, मी सध्या तरी 5 राऊंड खेळले। त्याच्यामध्ये आता मला प्रेरणा मिळते माझ्या मिस्टरांपासून, कारण ते क्रिकेटर आहेत, म्हणजे आता MCL अंपायर कमिटीमध्ये आहेत। ते नेहमी मला प्रोत्साहन देत असतात की तू जिंकणारच, आणि मला तसा वेळ मिळत नाही, मी कॅश ऑफिसर आहे। पण त्यांनी आता ह्या मॅचच्या आधी 8 दिवस फक्त कॅरम काढला आणि माझ्यावर प्रॅक्टिस करून घेतली, तर त्यांचे मी आभार मानते। नंतर खरंच त्यांनी मला खूप सपोर्ट केला, आणि मी तशी लहानपणापासूनच कॅरम खेळते, पण आवड मला खूप आहे, पण वेळ नाही आहे। वेळेअभावी मी जसा वेळ मिळेल तसा खेळते, आणि आत्ता तर माझ्या समोरची खूपच छान खेळत होती, तिचं नाव प्रणाली, खूप छान होता। गेल्या वेळेला पण मी तिला सेमीफायनललाच हरवलं होतं। यावेळेला मला वाटलं ती जिंकेल, तिचा गेम्स खूप सुंदर आहे, पण ठीक आहे, बॅड लक, नेक्स्ट टाइम ती जिंकेल मी आशा करते। आणि मला अपेक्षा आहे की ही फायनल मारावी, कारण मी 4 वर्ष सिंगलचं रनरअप घेते, त्यामुळे मला खूप वाईट वाटते, पण यावेळी मी प्रयत्न करते। पुरुष यशस्वी स्त्रीच्या मागे उभा आहे खंबीरपणे। अगदी खरं, का पुरुषाला दुय्यम नेहमी हे करायचं? त्यांच्या मागे स्त्री असते, माझ्या मागे माझे मिस्टर आहेत, ते नेहमी खेळण्यासाठी मला सपोर्ट करत असतात। त्यांना वाटतं की मी काम कमी केलं तरी चालेल, पण खेळायला पुढे चल, म्हणजे हे करतात। सुरुवातीला स्ट्रायकर घेऊन ज्यावेळेला ब्रेक करता तुम्ही, त्यावेळेला मनामध्ये नेमकं काय असतं? म्हणजे ब्रेक करायच्या आधी की पहिल्याच ब्रेकमध्ये 4 सोंगट्या जातील, 2 जातील, 3 जातील, की ब्रेकच होऊन जाईल? साधारणतः 2 तर पीस जायला पाहिजे सोंगट्या, नाही गेलं तरी ब्रेक असा उत्तम व्हायला पाहिजे की आपल्या जवळ यायला पाहिजे, जेणेकरून ते मारणं सोपं पडेल, बस हा हेतू असतो माझा। नंतरपासून किती सामने खेळलात आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला विजयश्री मिळाली? कालपासून आता सगळेच सामने जिंकत आली मी, आणि त्यामुळे सेमीला आली। आता 5 झाले सामने, हां, तर त्याच्यामधून मी आली पुढे। आता फायनलला बघूया काय होतं। फायनलचा सामना थोडा रोमांचकारक असेल, आणि कदाचित यांना टक्कर देणारी समोरची खेळाडू असू शकते। हातातोंडाशी आलेला पण विजय कधी कधी कळत नकळत हिरावला जातो। मग असे प्रसंग आल्याच्या नंतर नेक्स्ट गेमच्या तयारीच्या वेळेला नेमक्या काय भावना असतात? खूप वाईट वाटतं अशा वेळेला, कारण आपल्या हाताशी आलेलं गेम पूर्णपणे पलटी होतो, तेव्हा खूप दुःख होतं, पण नंतर विचार केला जातो नेक्स्ट टाईम प्रयत्न करूया, ह्याच्यापेक्षाही चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू, बस। तुम्हाला पुढच्या सामन्याकरता फायनलकरता शुभेच्छा। तिने संपवतोय की ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते गिरिवर विंदी शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शिति कंठ कुटुंबिनी भूरी कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैल उसते। महाराष्ट्र समाचार करता दादर येथून कॅमेरामन प्रथमेश मात्रेसह रिपोर्टर दिनेश मराठे, मुंबई। धन्यवाद।